नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. माहिती अधिकारात माहिती न देणाऱ्या कामचुकार उपशिक्षण अधिकाऱ्याला राज्य माहिती आयोगानं 2 प्रकरणात 20,000 रुपये दंड ठोठावलाय. याबाबत समजलेली माहिती अशी की न्यूज वर्ल्डचे मुख्य संपादक राहुल भारती यांनी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडे माहिती मागितली असता सदर उपशिक्षण अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्याविरोधात न्यूज वर्ल्डचे मुख्य संपादक राहुल भारती यांनी अपील दाखल केले होते. सदर अपीलाच्या सुनावणीनंतर राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांनी दोन्ही प्रकरणात प्रत्येकी 10,000 असा एकूण 20,000 रुपये दंड उपशिक्षण अधिकारी श्री मगन रतन कुवर यांना ठोठावलाय. तसेच प्रस्तुत प्रकरणात शिक्षणाधिकारी तथा प्रथम अपीलीय अधिकारी यांना अपील सुनावणी न घेतल्याबद्दल सक्त ताकीद देऊन भविष्यात या बाबीची पुनरावृत्ती करू नये अशी समजही देण्यात आली. राज्य माहिती आयोगाच्या या निकालामुळे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा उत्साह अधिकच वाढलाय. याविषयी अधिक माहिती देताना न्यूज वर्ल्डचे मुख्य संपादक राहुल भारती यांनी सांगितलं. धुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यातील उपशिक्षणाधिकारी कुवर यांच्याकडे मी माहिती अधिकारात 2014 मध्ये माहिती मागितली होती. त्यांनी मला माहिती दिलीच नाही. त्यानंतर त्यांचे जे शिक्षणाधिकारी होते, त्यांचे वरिष्ठ अधिकारी, त्यांच्याकडे मी अपील केलं. ते अपील देखील त्यांनी चालवले नाही. शेवटी मी राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे दुसरे अपील दाखल केले. त्या अपील सुनावणीच्या दरम्यान राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी दोन्ही बाजू सविस्तर समजून घेतल्या. माझी भूमिका व्यवस्थित मी तिथं पटवून दिल्यानंतर खंडपीठाच्या लक्षात आलं आणि खंडपीठाने त्या 2 प्रकरणामध्ये जे जनमाहिती अधिकारी कुवर यांना दोघी प्रकरणामध्ये प्रत्येकी 10,000 रुपये दंड लावला. तसेच जे शिक्षणाधिकारी होते कदम, ते सध्या SSC स्कूल बोर्डाचे सहसचिव आहेत नाशिकात, यांना देखील खंडपीठाने सक्त ताकीद दिली आणि याच्यापुढे कोणतेही अपील हे वेळेतच घेतले पाहिजे याची खबरदारी घेण्याची त्यांना आयुक्तांनी सूचना दिल्या. उत्तर महाराष्ट्राच्या शिक्षण खात्यात प्रचंड घोळ सुरू असून राज्याचे शिक्षण मंत्री यांनी यात वैयक्तिकरित्या लक्ष घालण्याची गरज असल्याचं सध्या बोललं जातंय. कुंभमेळ्याची कामे सर्वत्र चांगली चालू असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी तो किती फुल आहे याचा प्रत्यय आपणास तपोवनातील कामाने दिला. मात्र ती कामे पूर्ण तरी झाली होती. नाशिकमधील महत्त्वाचे पर्यटन स्थळ असणाऱ्या सोमेश्वरला काहीच कामे झाल्याची दिसत नाहीये. येथील धबधब्याजवळ सुरक्षित कथडे नाहीत. जर धबधबा बघायला आलेले लोक त्यात पडले तर मोठी हानी होऊ शकते. तसेच धबधब्यावरून पलीकडे जाण्यास छोटा पूल आहे, मात्र या पुलाला कथडे नाहीत. त्यामुळे धोका कैक पटीने वाढतो. तरी राहिलेल्या 1 महिन्याच्या काळात तिथे कठडे बांधावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. न्यूज वर्ल्ड साठी कॅमेरामन सुनील मोरेसह अजिंक्य तटे, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती.
नाशिक रोडमध्ये आपल्या स्वप्नातले घर तयार होत आहे. गिरी असोसिएट कन्स्ट्रक्शनचे रिव्हराईन नेस्ट आपल्यासाठी घेऊन आले आहेत स्वप्नातील घरांचा महाप्रकल्प. जेलरोड हायवे पासून अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर गोदावरी नदीच्या तीरी निसर्गरम्य वातावरणात वाजवी दरात आपले हक्काचे घर बुक करा. आमची वैशिष्ट्ये मजबूत बांधकाम, प्रत्येक रूममध्ये खेळती हवा येईल अशी बांधकामाची सुयोग्य पद्धत, प्रत्येक सभासदासाठी स्वतंत्र पार्किंग, वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क, लहान मुलांसाठी विविध खेळणी असलेला अद्ययावत चिल्ड्रेन पार्क, जॉगिंग ट्रॅक, क्लब हाऊसची स्वतंत्र इमारत, 24 तास सुरक्षा व्यवस्था यांसह अनेक सुविधांनी युक्त असे 1 BHK आणि 2 BHK फ्लॅट्स, तसेच लिफ्टसह स्वतंत्र जिनेही उपलब्ध, CCTV कॅमेरे आदींसह मनपसंत घर खरेदीसाठी आपण आजच भेट द्या. सॅम्पल फ्लॅट तयार आहेत. आमचा पत्ता सर्वे नंबर 85/16 ओमनगर, जेल रोड, दसक चौक, नाशिक रोड. मोबाईल नंबर 88 88 88 57 33 आणि 88 88 88 57 34. ईमेल ID आहे sales@riverrinenest.com. आमच्या अभिमान भूमिपुत्राच्या या कार्यक्रमात आपले स्वागत आहे. माणसे विविध गुणांची असतात. काही माणसे आलेल्या अपयशामुळे खचून जातात, तर काही माणसे अपयशाला संधीची पायरी समजून जोमाने कार्यरत होतात. अशी माणसे इतरांना दीपस्तंभाप्रमाणे वाटतात. कोणी कंपनीत CEO होतो, तर कोणी व्यावसायिक होतो. अशा दीपस्तंभांना तुमच्यासमोर आम्ही आणायचे ठरवले आहे. यातून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा करतो. अशा कर्तृत्वान माणसांचा कठीण प्रवास उलगडणारा आमचा हा कार्यक्रम अभिमान भूमिपुत्राचा
राष्ट्रपिता महात्मा गांधी का कथन, भारत अपने गांवों में बसता है। बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क साधा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुबन, बोधलेनगर जवळ, शिल्पराज रेसिडेन्सी, कामत हॉटेलच्या समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-101. फोन नंबर 0253 65 77 77 5. मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात मराठी पत्रकार परिषदेच्या 40व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच या प्रसंगी केसरीचे विजय भोसले, एबीपी माझाचे प्रसन्ना जोशी, पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे, शिवसेना नेत्या नीलम गोरे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकारांना पेन्शन देणे, त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देणे आदी विषयांवर विचारमंथन करण्यात आलं. परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्यांनी सांगितले, सरकार गांभीर्याने पत्रकारांच्या समस्यांकडे बघत असून लवकरात लवकर त्या समस्या सोडविण्याकडे सरकारचा प्रयत्न राहील. तसेच अधिस्वीकृत समिती पुनर्गठित होण्याबाबतही सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असेही त्यांनी पुढे सांगितले. ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांच्या या एकजुटीचा उपयोग पत्रकारांबरोबर समाजाचेही प्रश्न सुटावेत असे मत मांडले. आज या परिसंवादाचे अध्यक्ष श्री आनंद दीक्षित यांनी या प्रोग्रामचं संचालन करताना विनोदाने का होईना पण एक वाक्य बोलले, दबाव आला की माणसाची भाषा बदलते. मी कृपया आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही दबावाचा माझ्यावरती कधी परिणाम होत नाही आणि होऊ देत नाही. पत्रकार, कारण ह्या परिसंवादाचा उद्देश मुळातच असा आहे की पत्रकार बांधवांनी चर्चा करावी, उहापोह करावा आणि शासनाला एक काहीतरी कॉन्क्रीट मटेरियल दिलं गेलं पाहिजे. कारण SM यांनी ज्या वेळेला मला फोन केला, म्हटलं विषय ज्वलंत आहे, मी सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम या विचारसरणीचा माझी प्रणाली आहे. ते म्हणाले आपण अवश्य या. विजय भोसले त्यांची मतं मांडत असताना आपल्याला ती मतं आवडली नाहीत.
आपला असंतोष व्यक्त केला. सनदशीर मार्गाने असंतोष व्यक्त करायला तुम्हाला मुभा आहे, परंतु पत्रकार म्हणून आपण जेव्हा जबाबदार घटक आहात तेव्हा अशा रीतीने असंतोष व्यक्त करणं हे गैर आहे, हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पत्रकार साधारणतः चांगला वक्ता नसतो असा एक समाजात समज आहे, परंतु एस.एम. देशमुख याला अपवाद आहे. ते कुशल संघटकही आहे आणि उत्कृष्ट वक्ता आहे. ज्या वेळेला ते बोलत होते परिसंवादाचं आयोजन कशा करता करण्यात आलं आहे हे सांगत असताना बऱ्याच वेळा उज्ज्वल निकम साहेब असं 2-4 वेळा म्हटलं, जसं काही मी काही या कायद्याच्या फार विरुद्ध आहे याची त्यांना खात्री पडली आहे आणि म्हणून मला उद्देशून बोलत होते की काय, अशी देखील कल्पना एक माझ्या मनात आली. प्रफुल्लजी म्हणतात की त्यांनी असं सगळ्यांना सकाळी सांगितलं. मी मगाशीच सांगितलं की मुंबई बॉम्बस्फोट खटला असेल, मी मुद्दाम प्रफुल्लजी आपल्या माहिती करता देखील सांगतो की ज्याला मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात 1993च्या आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद चालत होता, जेव्हा मी त्याला हरकत घेतली तेव्हा मागून 150 आरोपी उठले, कारण आरोपीचे वकील म्हणाले ते उज्ज्वल निकम जर आम्हाला अडथळा निर्माण करत असतील तर आम्ही हा खटला चालवत नाही, आम्ही निघतो इथून आणि बाहेर जाय. परिणाम असा झाला 150 आरोपी उठले आणि 150 आरोपींनी हल्ला सुरू केला की निकम साहब तुम बैठ जाओ, निकल जाओ. मी म्हटलं खबरदार, म्हटलं मी जाणार नाही. ही कोर्टात घडलेली घटना सांग. ते जर चुकीचं बोलत असतील तर त्यांना कायदेशीर हरकत घेण्याचा माझा पूर्ण अधिकार आहे आणि ही भावना संकल्पना मनात ठेवून आज मी माझं मत आपल्या समोर मांडणार आहे. एखाद्या ज्यावेळेला आपण कायदा आणा असं म्हणतो त्या कायद्याचा उद्देश काय, ऑब्जेक्ट काय. मगाशी एस.एम. साहेबांनी सांगितलं काही पत्रकारांवरती हल्ले झालेत, पत्रकारांच्या प्रॉपर्टीची मालमत्तेची नासधूस करण्यात आली, काहींना मारण्यात आलं आणि त्यामुळे या हल्ल्याची जरुरी आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे पत्रकार बांधवांनी की ज्यावेळेला आम्ही कायदा आणा असं म्हणतो तो कायदा कशा प्रकारचा असला पाहिजे. पत्रकारांवरती कायदेशीर कारवाई झाली मग त्याला संरक्षण हवं. जसं सरकारी एखादी कर्मचारी असतो आणि सरकारी कामकाज करत असताना त्याच्यावर जर कोणी फौजदारी गुन्हा दाखल केला कामकाजाच्या निमित्ताने तर त्याला सरकारची संमती घ्यावी लागते, सँक्शन घ्यावी लागते, परवानगी घ्यावी लागते आणि मगच तो खटला दाखवतो. हे अँटी करप्शनचं असेल किंवा अनेक डिस्चार्ज ड्युटीज मध्ये असेल, परंतु भाई डिस्चार्जिंग ड्युटीज हे एक महत्वाचं वाक्य आहे आणि म्हणून पत्रकारांना अशा प्रकारचं एक संरक्षण हवं का हा एक विचार त्याच्यामध्ये झाला पाहिजे. म्हणजे पत्रकार आपल्या व्यवसायानिमित्त पत्रकारिता जर करत असेल आणि त्याच्यावरती विशेषतः डिफेमेशनचे खटले, कारण अशा वेळेला होऊ शकतो जर समजा माझी बदनामी कोणी केली असेल तर मी माझ्या हितचिंतकामार्फत 22 जिल्ह्यांमध्ये देखील बदनामीकारक खटला दाखल करू शकतो जर माझी आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर. आणि एखादा पत्रकार जर समजा पुण्याचा असेल तर मी त्याला रायगडला पळू शकतो, नागपूरला पळू शकतो, भंडाराला पळू शकतो आणि याच्यात कोर्टाला कुठे अडथळा. कारण माझे हितचिंतक म्हणतील की ज्या उज्ज्वल निकमवरती आमची श्रद्धा आणि प्रेम आहे त्या उज्ज्वल निकमची बदनामी या पत्रकाराने केली आहे. मी नागपूरला वाचलं आणि वाचल्यावर माझं असं झालं की हा उज्ज्वल निकम असा कसा. अशा प्रकारचं देखील खटले दाखल होऊ शकतात. त्यामुळे आम्हाला हा एक विचार केला पाहिजे की ज्यावेळेला आम्ही संरक्षण कायदा मागतो सरकारपुढे हाच आहे. आज आम्ही सरकारपुढे परिपूर्ण दृष्ट्या जात नाही. मगाशी महात्मापरांनी सांगितलं, मी त्यांना विनंती करेन की तुम्ही जे प्रारूप बनवलंय ते मला द्या, मी बघेल. मी मगाशी आता हे डॉक्टरांचं संरक्षण कायदा झाला, जर मला योग्य वाटलं माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जर पटत असेल तर मी तुमची फुकट वकिली करेन. मी जरी विशेष सरकारी वकील असतो मी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला पैसे घेतल्याशिवाय जात नाही. फुकट वकिलाला भाषण करण्याची बोलण्याची सवय नसते. परंतु एस.एम. यांचा फोन आला आणि एस.एम. मला माहिती आहे की हे कित्येक वर्षापासून या करतात झटतात आहे. मार्फतवारांचं मी सांगतो, टाइम्स ऑफ इंडिया संपादक आहे, आमच्या विरुद्ध जरी आपण छापायचे असेल तर मला फोन करतील, तुमचं काय म्हणणं आहे. पत्रकाराने हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्याला पत्रकारिता करत असतो, ज्याला एखाद्याला टीका करायची असते, एक साईड माहिती असल्यानंतर दुसरी साईड काय, ज्याला प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असं आपण म्हणतो, हे नॅचरल जस्टिस फॉलो झाले पाहिजे. केवळ एखाद्याच्या विरुद्ध बातमी मिळाली म्हणून त्याला झोडपायचं
ही पत्रकारिता होत नाही. मी मुद्दामून सांगतो, कारण मी स्वतःला देखील, मी जर वकील झालो नसतो तर मला मी पत्रकार झालो असतो. आज या ठिकाणी जो महत्त्वाचा विषय आहे की पत्रकारावर होणारे हल्ले आणि त्याबद्दल करण्यात येणारा कायदा. मी प्रथम या ठिकाणी सांगतो, माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्यावर 5 हल्ले झाले. 5 हल्ले झाले. ते तुम्हाला सांगतो की पूर्वी दाऊद इब्राहिम, पप्पू कलानी यांच्या संदर्भातल्या मी ज्या बातम्या लावल्या, हेडलाईन केल्या, त्यावेळेला त्यांच्या संबंधित लोकांनी माझ्यावर हल्ले केले. माझे 2 हात फ्रॅक्चर होते. नंतर एका ठिकाणी तर मी चालत निघालो होतो आणि रस्त्याकडे जात असताना विदाऊट नंबरची एक जीप आली. त्या जीपने मला उडवल्यानंतर माझा पाय फ्रॅक्चर झाला, उजवा हात फ्रॅक्चर झाला. त्यावेळी ह्या राजकारणी मंडळाचा उद्देश काय होता की विजय भोसले हे निवडणुकीमध्ये बातमीदारी करता कामा नये, त्याने 1 महिना घरी बसून राहिलं पाहिजे, अशा पद्धतीचा डाव केला. याचं कारण काय तर मी पहिल्यापासूनच माझी जी बातमीदारी होती ती सत्यता, राजकारणी किती तो मोठा असो, मग शरद पवार ह्या भागातले शरद पवार नेते होते, रामकृष्ण मोरे होते, यांच्या विरोधात लिहिलेले माझ्या बातम्या, माझे लेख हे फार गाजले. एवढे गाजले की एक मालिका मी 10 दिवसाची लागली होती. त्याला शरद पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यांनी जनरल टिळकांना फोन केला की तुमचे विजय भोसलेंना थांबवा, आपण काँग्रेसमध्ये आहोत, तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, काय चाललेलं आहे, आज 10 भाग झालेले, उद्या वेगळे येणार आहे. शेवटी मला जयंतराव टिळकांनी आमच्या मला घरी बोलून घेतलं आणि सांगितलं, अरे भोसले, तू लिहितोय बरोबर लिहितोय, म्हणजे तुझ्या लिहिण्यामध्ये कोणतीच चूक नाही, पण आता शेवटी काय म्हणे की साप आहे म्हणजे साप, त्या सापाला म्हणजे आरदोट मारून उपयोग होणार नाही, कारण तो आरदोट मारला तर तो कधी तुला डंग करेल. तर आता असं काम कर, उद्या तुला अजित पवारांचा फोन येईल, अजित पवारांच्या फोनाला की तू बारामती गेस्ट हाऊसला जा, त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून घेऊन तो विषय संपवून टाक. दुसऱ्या दिवशी सकाळी मला बारामती गेस्ट हाऊसमधून 10 वाजता त्यांची गाडी आली. गाडी बसून मी बारामती गेस्ट हाऊसला गेलो. 2 तास अजित पवारांची चर्चा केली, काय त्यांचं म्हणणं होतं, तो विषय संपला. सांगण्याचं तात्पर्य मला इथं आहे की पत्रकारांनी त्याची भूमिका ठाम मांडलीच पाहिजे. आणि की आपण म्हणतो की संरक्षण, माझं तर प्रामाणिक मत आहे की पत्रकारांना संरक्षण कायदा करण्याची गरज नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण का तर आपल्याकडे भारतीय दंड संहितेमध्ये 1860चा जो कायदा आहे, त्या कायद्यामध्ये तुम्हाला कलम 324, 326, 304, 304 क याच्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा तरतूद आहे, 2 वर्षाची शिक्षा तरतूद आहे. हे सगळं असताना नवीन कायदा करण्याची काय गरज आहे. ज्यावेळेला माझ्यावर हल्ला झाल्यानंतर मी ज्यावेळेला पोलीस कंप्लेंट दाखल केली, संबंधित लोकांना अटक करण्यात आली. त्या केस चालल्या, त्यांना काही लोकांना शिक्षा झाली, पण मी घाबरलो नाही. फक्त एकच मला की तुमची पत्रकारिता ही प्रामाणिकपणे राहिली पाहिजे. महाराष्ट्रात गल्लोगल्ली, गावोगावी, खेडोपाडी, शहरोशहरी विविध पत्रकार संस्था जन्मत आहेत. आपापसातल्या संघर्षामुळे त्या किती पुढे जायच्या किती नाही याचा संघर्ष जगत असताना मराठी पत्रकार परिषद इतक्या भव्य सभागृहामध्ये हा सभागृहाचा कार्यक्रम घेते, त्याबद्दल झटलेल्या प्रत्येक माणसाचे आभार. पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा हवा आहे का, म्हणजे पत्रकार संरक्षण कायद्याची खरोखर गरज आहे का, या विषयावरच्या परिसंवादामध्ये मी होय, पत्रकारांच्या संरक्षणाची गरज आहे हे ठामपणे मांडायला होता. याच स्वरूपाचं भाषण मी याही आधी 3दा केलेलं आहे आणि आज पुन्हा करणार आहे. याचं कारण म्हणजे आजच्या कलियुगात आईचं दूध रडल्याशिवाय आणि प्रेयसीचं प्रेम मागितल्याशिवाय मिळत नाही. त्यामुळे आपला कायदा आपल्याला संघर्ष करून मिळवावा लागणार आहे, पुन्हा पुन्हा त्याच्यासाठी बोलावं लागणार आहे, पुन्हा पुन्हा त्याच्यासाठी झगडावं लागणार आहे. त्यामुळे पुनरुक्तीचा दोष स्वीकारून मी पुन्हा एकदा इथं मांडायला उभा आहे की होय, पत्रकारांच्या संरक्षण कायद्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे या विषयाला मांडताना त्या विषयाच्या प्रत्येक शब्दावर जोड देण्याची तितकीच गांभीर्यानं गरज आहे. पत्रकार संरक्षण कायदा गरज हे यातले प्रमुख विषय आहेत.
जी थोडीफार लोक माझ्या स्वभावाला ओळखत असतील त्यांना असं वाटेल की हा फार डिसेक्शन करतोय, म्हणजे हा फारच विच्छेदन करतोय. पण मला वाटते की या संपूर्ण विषयामध्ये इतके काही छोटे छोटे उपविषय गुंतलेले आहेत की त्यांच्या वेगळ्या वेगळ्या मांडणीशिवाय यामागची संपूर्ण भूमिका ही साकल्यानं समोर येणार नाही. सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित होतो प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आपण लढा उभारतो त्या वेळेला सरकार विचारतं की पत्रकार मानायचं कोणाला. मी असं म्हणेन पत्रकार कोणाला मानायचं ह्याची व्याख्या शोधायला जायची काही गरज नाही. भारतासारख्या देशामध्ये कामगारांच्या नंतर वेतन आयोग हा पत्रकारांना लागू झालेला आहे, त्यामुळे पत्रकारांचं अस्तित्व या भारतीय व्यवस्थेनं स्वीकारलेलं आहे. अशा व्यवस्थेमध्ये पत्रकारांची वेगळी व्याख्या शोधायला जायची सरकारला गरज नाही, कारण ती व्याख्या स्वतः सरकारनं केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही पत्रकार झालात की तुम्हाला दुसरं आयुष्यभर काही करता येत नाही. हे कोणाला पटत नसेल तर त्यांनी हात वर करावं. पत्रकार हा एकदा पत्रकार नसतो, तो कायम पत्रकार असतो, तो आयुष्यभर पत्रकार असतो. जो पत्रकारितेच्या माध्यमातून इतर काही करतो त्याला आपण स्वतःच पत्रकार मानत नाही, आपले बिरादरीतलेच लोक त्याला पत्रकार मानत नाहीत. त्यामुळे पत्रकारांच्या बाबतीतल्या व्याख्येबाबतीत आणखीन शब्दच्छल आता सरकारकडून नको आहे. पत्रकारांना संरक्षणाची गरज का आहे या प्रश्नाची उत्तरं शोधण्याच्यासाठी थोडीशी माहिती घेतली. कारण जेव्हा जेव्हा आपण बोलायला उभे राहतो त्या वेळेला किमान पत्रकारांनी थोडासा अभ्यास करून तयारीनं मैदानात उतरावं अशी एक किमान अपेक्षा असते. त्याच्या अनुषंगिक एक मुद्दा आपल्यासमोर थोडासा वाचून दाखवतो, कारण त्याच्यातली बरीचशी आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर येते. पत्रकारांच्या संरक्षण कायद्याची प्रामुख्यानं गरज मुंबई महाराष्ट्रामध्ये जाणवली ती जेडे या पत्रकाराला गोळ्या घालून हत्या केल्याच्या नंतर. पत्रकार जगात मारले जातात. ज्योतिर्मय डे अर्थात जेडे हा 2011 या वर्षात मारला गेलेला 19वा पत्रकार होता आणि ती संख्या त्याच्या हत्येनंतर आजही थांबलेली नाही. त्यातल्या 15 जणांच्या हत्येचं कारण अजून समजू शकलेलं नाही. 1992 पासून मारलेल्या पत्रकारांची संख्या आता 900च्या पुढे जगभरात पोहोचली आहे. याचा सोपा अर्थ काय आहे तर जगभरात आत्तापर्यंत दर महिन्याला 4 पत्रकार मारले जातात. जे मारले गेले आहेत त्यात 21% भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलत होते, 5% गुन्हेगारी जगतातल्या घटनांबाबत आवाज उठवणारे होते. भ्रष्टाचार, गुन्हे वार्तांकन यानंतर जीव गमावणाऱ्यांना पत्रकारांनी राजकीय वार्तांकन केलं होतं. मुख्य म्हणजे युद्धात मारला गेलेल्या पत्रकारांचा आकडा 34% आहे. वाचून पटणार नाही, पण कला आणि क्रीडा वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही आपला जीव गमावावा लागला आहे. ते अनुक्रमे 10% आणि 3% आहेत. कायदा महाराष्ट्रात होणार यापुढे चर्चा नाही. मागे पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या घराच्या बाहेर बसलो होतो. मी देशमुखांना सांगतो, देशमुख साहेब तुम्ही सांगा, आदेश द्या, नागपूरला धरमपेठमध्ये फडणवीसांच्या घराच्या बाहेर आम्ही आमरण उपोषणाला बसू आणि टाइम बाउंड पिरियडमध्ये कायदा जर नाही झाला तुम्ही जे सांगाल ते करू. बरोबर आहे. देशमुखांचा फारसा माझा जुना परिचय नाही. देशमुख सारखा लढवय्या माणूस मी आजपर्यंत बघितलेला नाही. एस.एम. देशमुख तुम आगे बढो ही राजकीय घोषणा नाही आहे. तुम्ही सांगा, तुम्ही जे म्हणाल ते घडू. इथे निकम साहेब आहेत, त्यांचे विचार मला ऐकायचे आहेत. दीक्षित आमच्या सगळ्यांचे गुरु आहेत. भरत कुमार राऊत जे आहेत ते पूर्वी अजून शिवसेनेत आहेत की नाही, पूर्वी शिवसेनेत होते, आता शिवसेनेत पत्रकार म्हणून खासदार. इथे तर सगळे पत्रकार म्हणून तर झाले. बरं झालं सोडलं नाही तुम्ही आल्या. म्हणजे अच्छा नाही म्हणजे काय आहे की रोज आम्ही तुमचं ऐकतो, आज तुम्हाला आमचं ऐकायची संधी आहे. तर मी पुन्हा मुद्द्यावर येतो. प्रसाद काथेंनी फार महत्त्वाचे विचार मांडले. कायदा व्हायलाच पाहिजे. सगळे लोक म्हणतात स्पेशल कायद्याची जरूरत काय. त्यांनी सगळे आकडेवारी सांगितली. एस.एम. देशमुखच्या बरोबर आम्ही मुंबई गोवाचा जो हायवेचा जो हे होता, किरण नाईक पण आहे तिथे अध्यक्ष आपल्या परिषदेचे. डे माझ्या बरोबर, मी आणि डे आम्ही 10 वर्ष इंडियन एक्सप्रेसमध्ये बरोबर काम करत होतो. आणि दुपारी ज्यावेळेला त्यांच्या मृत्यूची बातमी समजली की ते इंज्युअर झालेले आहेत आणि आता ते म्हणजे हिज काउंटिंग आवर्स, त्यावेळेला आम्ही मोर्चा काढला. प्रेस क्लब आपलं आझाद मैदानपासून
मंत्रालयावर यांनी एक जे डॉक्टरांच्या कायद्याचं सांगितलं काचेंनी, मी त्याच्या पुढचं जाऊन सांगतो. मी SM देशमुख नाईक आमची आनंद कुलकर्णींकडे बैठक झाली. रात्री तुम्हाला त्याच्या पुढचं सांगतो. आज माझ्याकडे ड्राफ्ट आहे. पत्रकारांच्या संरक्षणाकरता कुठला कायदा पाहिजे याचा ड्राफ्ट माझ्याकडे आज आहे. तो फायनल स्टेजमध्ये येणार. पण काय झालं, सक्सेसिव्ह चीफ मिनिस्टर असतात ते सगळे आम्हाला बनवतात. बघून सांगतो आणि सांगून बघतो. याच्यात सगळे पत्रकार जे आहेत ते पार झाले सगळे. एक मला फडणवीसांना विचारायचं आहे. मी दुर्दैवाने सकाळी येऊ शकलो नाही. रस्त्यात गोस्वामी होते माझ्याबरोबर, जरा उशीर झाला. फडणवीसांना एकच विचारायचं आहे. माझ्या घराजवळ ते राहतात नागपूरला. त्यांना एकच विचारायचं आहे, तुम्हाला कायदा आणायचा आहे की नाही आणायचा आहे. नसेल आणायचा तर सांगा आणायचा नाही आहे. मोदी कधी कधी निर्णय घेतात. लँड बिल करता तुम्ही किती आग्रह करता. सगळ्या कायदी आणि डेमोक्रेसीच्या सगळ्या व्याख्या तोडून तुम्ही तिसऱ्यांदा चौथ्यांदा साऱ्या देशाला लँड बिल नको आहे, तुम्ही चौथ्यांदा तो ऑर्डिनन्स आणला. ही कुठली लोकशाही आहे तुमची? कुठलीही सुप्रसिद्ध नटी नसताना, कुठलाही दिग्गज नेता नसताना हे आपल्याशी संबंधित काहीतरी चाललंय म्हणून गंभीरपणानं ऐकलं पाहिजे असं ज्यांना वाटतं त्यांना पत्रकार असे म्हणतात. सर्व वक्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मराठी पत्रकार परिषदेचे सर्व अध्वर्यू जे आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि सूत्ररूपानं काही समारोप करण्याचा प्रयत्न करतो. जगामध्ये असं मानलं गेलेलं आहे की जर वृत्तपत्र किंवा प्रसार माध्यम स्वतंत्र असतील तर ती कदाचित वाईट निघू शकतील, परंतु ती जर स्वतंत्र नसतील तर ती फक्त वाईटच निघतात. शब्द, वाक्य आणि त्याचा अर्थ कसा लावायचा हा परत ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न असतो. म्हणजे मी समजा म्हटलं की मी धर्म मानतो, म्हणजे मी काय मानतो हे कळल्याशिवाय मी धर्म मानतो या वाक्याला अर्थ येत नाही. तसं आपण जेव्हा बांधिलकी, कायदा, घटना, स्वातंत्र्य हे शब्द वापरतो किंवा तुम्ही शोध पत्रकारिता असा शब्द वापरला, 2002 सालची एक गोष्ट सांगतो. मी तेव्हा सकाळचा संपादक होतो. सोलापूर जिल्ह्यातल्या बातमीदारांची बैठक सुरू होती आणि दुधनी या खेड्यामध्ये एक 20-21 वर्षाचा मुलगा होता. तो बैठकीत बोलता बोलता रडायला लागला. काय झालं आवडलं तर तो म्हणाला की 10वीच्या परीक्षेत कॉपी होती, कॉपी झालेली आहे अशी मी बातमी दिली, त्यामुळं गावकऱ्यांनी माझ्या घरासमोर धरणं धरलं. तो मुलगा होता शेतमजूर बाईचा मुलगा आणि मला त्यांनी माझ्या घरासमोर धरणं धरलं, मला बाहेर जाऊ दिलं नाही याचं दुःख वाटलं नाही. म्हणला माझ्यामुळं माझ्या आईला 3 दिवस घरातच बसावं लागलं आणि त्याची मजुरी, आईची मजुरी बुडली याचं मला वाईट वाटतं. आपण याला शोध पत्रकारिता म्हणणार का नाही? ती फक्त पुण्या, मुंबईत, दिल्लीत, लखनौ मध्ये चालते असा आपला समज आहे काय? किंवा पत्रकारिता शरद पवार ओळखतात, देवेंद्र फडणवीस ओळखतात, पृथ्वीराज चव्हाण ओळखतात, त्यांच्याशीच काय फक्त मर्यादित आहे का? स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या मनगटाला घाम आला पाहिजे असं समजून जो जो मराठी पत्रकार ग्रामीण भागात काम करतो तो खरं पत्रकारितेचं काम करतो. त्यामुळे शोध पत्रकारिता म्हणजे काय? किंवा साधं उदाहरण सांगतो. पुण्याच्या हा जो गिरीश बापटांचा मतदारसंघ आहे तिथे 40%, 50% असंच मतदान होतं. गडचिरोलीमध्ये 90% मतदान होतं. कुणाला पाहिजे लोकशाही? ज्यांची सगळी कामं भागलेली आहेत ते काय म्हणतात, अहो शेवटी सत्तेवर कोणाला यायचं असेल ते येऊ दे, आपला काय संबंध त्याच्याशी, कोणी काही येणं चांगल्या मार्गाने या म्हणजे झालं.
हे काय तत्वज्ञान आहे? हा काय विचार आहे? त्या गरीब माणसाला लोकशाही पाहिजे की त्याचा हॉस्पिटलमध्ये कुणीतरी जाणार आहे, शाळेत कुणीतरी जाणार आहे, त्याला लोकशाही मतदान पाहिजे. आपले भरतकुमार राऊत असं म्हणाले की हा आपला पराभव आहे. मला असं वाटतं की असं मी राजकीय उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणायचं, अरे तुमच्या सगळ्यांचा देव एकच आहे, आंबेडकरच आहे, तुम्ही सगळे एकत्र का होत नाही? कम्युनिस्टांना म्हणायचं, अरे तुमच्या सगळ्यांचा बाप मार्क्सच आहे, तुम्ही सगळे एकत्र का येत नाही? गोरगरिबांची संघटना बांधणं, विषमताग्रस्त समाजाची संघटना बांधणं, मतभिन्नता असणाऱ्यांची संघटना बांधणं, आर्थिक हितसंबंध जिथे जोपासले जातात त्यांची संघटना बांधणं हे सोपं काम नाही. देशमुख जे सहन करतात ते कळणं फार कठीण आहे. म्हणून हा आपला पराभव, हा राज्यकर्त्यांचा पराभव. आणि कोणत्या वातावरणात आपण याची चर्चा करतो? काहीतरी महाराष्ट्राला विचार द्यावा असं सांगणाऱ्या पानसरेंची हत्या होते, दाभोळकरांची हत्या होते, पत्रकारांची हत्या होते. हे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? बरं, आपण बोलताना असं म्हणतो पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे वगैरे वगैरे आपण बोलत असतो. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ याच्या बरोबरीचा सन्मान चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकारितेला देतो. पत्रकाराने निर्भयपणानं, कर्तव्यबुद्धीनं आणि मोकळेपणानं स्वातंत्र्यपूर्णरित्या काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असते, ज्याचा भरतकुमार राऊत यांनी उल्लेख केला. भारतीय घटनेच्या 19(1) मध्ये जे आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्व भारतीयांना दिलेलं आहे त्याच्यातच वृत्तपत्र स्वातंत्र्य असं आपण गृहीत धरलेलं आहे. हे बरोबर आहे. सर्व क्षेत्रांचा केंद्रबिंदू हरलेला आहे, सर्व क्षेत्रांचा. म्हणजे आपण कुठल्याही कोर्टाच्या इमारतीत जा, वकिलांना बसायला जागा कशी असते, न्यायाधीशांना बसायला जागा कशी असते, पक्षकार कुठं बसतात, कुणासाठी असतं न्यायालय? वर्तमानपत्रात सुद्धा बातमीला जागा नसते, जाहिरातीला जागा असते. शिक्षणात सुद्धा 100% निकाल लागला, ते गरीबाचं पोरगं पुढे कुठं जाणार आहे ह्याचं काही देणं घेणं नाही. विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू पाहिजे. पत्रकारितेचा, पत्रकारांचा केंद्रबिंदू, वैचारिक संघर्ष हा पत्रकारांचा केंद्रबिंदू असला पाहिजे. पटो न पटो स्वीकारला पाहिजे. अरे लोकशाही वगैरे हे फार भारी असतं सगळं आपल्याकडे जे नेते मंडळी बोलतात. बऱ्यापैकी, सरसकट सगळ्यांचं नाही. वृत्तपत्रांच्या मालकांची पोरं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये वगैरे जाऊन शिकून आलेली असतात. मुंबईची क्रिकेट टीम कलकत्त्याला नेऊन सोडायची आहे तर चटकन 10 मिनिटात विमानाचं नियोजन करण्याची त्यांची कुवत असते. ते माझ्यासारख्या खिसा फाटलेल्या माणसाबरोबर व्यवहार करत असतात. विषमता नेहमीच स्वातंत्र्य नाकारणारी असते, नेहमीच स्वातंत्र्य नाकारते तीच विषमता. आणि समाजामध्ये इतरत्र दिसणाऱ्या विषमतेबद्दल जर आपल्याला काही वाटत नसेल तर पत्रकारांच्या लढ्यात लोक तरी कशाला उतरतील? तुम्हाला जर इतरांबद्दल काही वाटत नसेल, वृत्तपत्र स्वातंत्र्य जेवढं महत्वाचं आहे तेवढंच प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे. दुसऱ्याचं स्वातंत्र्य तुडवलं गेलं तरी चालेल, पण माझं स्वातंत्र्य मात्र अबाधित राहायला पाहिजे. मग ते अहवालांचं काय झालं, कष्टकऱ्यांचं हे काही नसतं. आता गोरगरिबांचा वर काही राहिलं नाही. आता व्यवसाय करायला शिका, धंदा करायला शिका. तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही मागासलेले आहे. आता वर्तमानपत्रामध्ये एक संपादक लाखो रुपयाचा टॅक्स भरतात. तुम्हाला माहित आहे का? तुम्ही कसले घराचे हप्ते देत बसला अजून 60 वर्ष झाली तरी? ही दुनिया बदललेली आहे. याचा अर्थ सर्वसामान्य माणसातली इमानदारीच नाहीशी झाली आहे असं काही नाहीये. प्रत्येक माणूस विचार करतो. हा काही विचारवंतांचा मागता नाही. विचारवंत हा कार्यकर्ता असतोच असं नाही. कार्यकर्त्याला मात्र विचारांची गरज असते. विचार करून कार्यकर्ता विचाराला पूर्णत्व देत असतो. म्हणून जो रस्त्यावर आहे, जो चळवळीत आहे, जो आंदोलनात आहे, त्याचा शब्द जगामध्ये नेहमी महत्वाचा मानलेला आहे. पत्रकारितेमध्ये जे सगळे बदल झाले आहेत
त्या सगळ्या बदलांचे आपण सगळे साक्षी आहोतच. पूर्वीची पत्रकारिता काय होती, आताची पत्रकारिता काय होती, ह्या तुलनेमध्ये सुद्धा मी जात नाही. आणि जेव्हा आपण माध्यमं म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमं ही दोन्ही येतात. आजचा आपला विषय आहे की माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालं आहे का. मला असं वाटतंय की विस्मरण झालं आहे का हा विषय जेव्हा आपण इथे मांडलो तेव्हाच अशी काहीतरी आपल्या मनामध्ये शंका असेल की खरोखर आपल्याला विस्मरण होतंय का. आणि मी तर असं म्हणेन की एकंदरीत आपल्याला ज्या पद्धतीची पत्रकारिता करावी लागते आहे तर त्याच्यामध्ये अनेकदा आपल्याला अनेक गोष्टींचं विस्मरण झालेलं असतं किंवा अनेक गोष्टी आपल्याला हेतुपुरस्सररित्या बाजूला ठेवाव्या लागतात. आपण सर्वांना सगळ्यांना सारखाच न्याय देतो का ह्याचा प्रश्न आपण आपल्याच मनाला जर विचारला तर त्याचं उत्तर नकारार्थी असंच येईल असं मला वाटतं. खरं म्हणजे सामाजिक विस्मरण झालंय का हा विषय जेव्हा मी विचार करायला लागलो त्यावेळी मला स्वाभाविकपणे हनुमानाच्या गोष्टीची आठवण झाली. आता मी भाजपसारख्या हिंदुत्ववादी पक्षाचा प्रवक्ता आहे त्यामुळे मला अशाच रामायण महाभारतातलेच काही किस्से आठवणार. त्यामुळे संयोजक माफ करतील, प्रसन्न नाही माफ करतील. पण मला त्यामध्ये असं कथा ऐकली होती की हनुमानाला विस्मरण झालं होतं आणि एका ठराविक वेळेमध्ये त्याला कुणी जाणीव करून दिली. खरं म्हणजे विस्मरण ही अशी काही गोष्ट आहे का आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये, काही सामाजिक विस्मरण ही अशी स्पेसिफिक काही गोष्ट आहे का, असा याचा खरंच आपण विचार केला पाहिजे. मग अशा विश्वंभरजीने अनेक नागरिकशास्त्र प्रमुख सगळे मुद्दे मांडले, 2 टोकदार भाषणं आपण ऐकली. पण खरं तर माझं त्याचं थोडंसं मत आहे की सामाजिक जबाबदारीचं भान हे कुठेतरी आपण लहानपणापासून, आपल्या शाळेपासून, आपल्या वर्गापासून, आपल्या घरापासून घेत असतो आणि ते जसं जसं आपण पुढे जात असतो तसं आपण ते सामाजिक जाणीवांचं भान हे अधिकाधिक परिपक्व होत जातं, ते आपण स्वीकारत असतो. प्रश्न इतकाच आहे की ते ज्यावेळी आपण बाहेर जातो ते अनेक वेळा त्या पद्धतीचं व्यक्त करतो की नाही हा प्रश्न खरं तर आहे. आता स्वाभाविकपणे हे बऱ्याच वेळा असं घडतं की सामाजिक जाणीवा विस्तारत असताना कधी कधी त्या बोथट होतात किंवा बुळबुळीत होतात. हा सुद्धा एक धोका असतो आणि मग त्याच्यावरनं विचारांची जी आपली पावलं असतात ती निसटण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो, जो अनेक वेळा आपल्याला अनेक ठिकाणी दिसायला पाहायला मिळतो. सगळ्यात प्रथम मी या संघटनेने, पत्रकार संघाने हे संमेलन पिंपरी चिंचवडमध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आयोजित केलं, आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी मनपूर्वक त्यांचे आभार मानते, आपल्याला शुभेच्छा देते. आणि पुढच्या काळामध्ये आपण हल्ल्यांपासून मुक्त निर्भयपणाने पत्रकारिता करू शकाल अशा प्रकारची मी आपल्याला शुभेच्छा देते. व्यासपीठावरती सगळे मान्यवर आणि उपस्थित असलेल्या बांधवांनो आणि भगिनींनो, माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय का या प्रश्नावरती आपण परिसंवाद आयोजित केलेला आहे. आणि गेली जवळजवळ 12-13 वर्ष मी विधान परिषदेमध्ये आमदार आहे. त्याच्या अगोदर सामाजिक चळवळीत काम करत होते आणि नेहमीच आमच्या सदनामध्ये थोडं जरी मुद्द्यावरून इकडे तिकडे गेलं तरी आमचे जे विरोधी पक्ष आता असलेले काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फार जागृत असतात. थोडं जरी इकडे तिकडे झालं की लगेच त्यांची हालचाल सुरू होते, बसून कॉमेंट सुरू होतात. त्यामुळे मला असं वाटतं विश्वंभरजी एकदा सदनात या तुम्ही, म्हणजे मुद्दा धरून बोलायची सवय लागेल असं मला वाटतं की आजचा विषय काय त्याचं विस्मरण न होऊ देता मी माझा विषय मांडणार आहे. मी तर सगळ्यात प्रथम मला इथे सांगायला पाहिजे की माध्यमं जी आहेत ती सामाजिक चळवळीचे साथीदार आहेत असं माझा स्वानुभव आहे. कारण 98 साली मी शिवसेनेत प्रवेश केला, त्याच्या अगोदर दलित चळवळीत काम केलं, पण मुख्यतः सामाजिक प्रश्नांवर काम करत असता, मग ते स्त्रियांचे प्रश्न असतील, ठिकठिकाणी होणारे मानव अधिकाराच्या संदर्भातल्या लढाया असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, तर मी सातत्याने बघते की जागतिकीकरण झालेलं आहे, वर्तमानपत्र हे एक उत्पादन आहे, अशा पद्धतीने 90-91 पासून संपूर्ण त्यातली रचना आतमधली बदलत गेली. वर्तमानपत्र शेवटी जगवावी लागतात, अनेक वेळेला मासिकं चांगल्या प्रकारचं बंद पडलेली आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती माध्यमं अनेक प्रकारच्या शहकाटशाहामधून त्यांचा प्रवास चाललेला असतो, त्याचं एक गतिशास्त्र आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमं आल्यावरती वृत्तपत्रांचं स्वरूप पण अर्थात बदललेलं आहे. पण मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की ज्या वेळेला महिलांवरच्या हिंसेच्या संदर्भात बोलणं हे सुद्धा लोक दचकून बघायचे, अरे बापरे तुम्ही याच्यावर चर्चा करतायत, त्यावेळेला शेवटी माध्यमातल्याच प्रतिनिधींनी या हिंसाचाराला तोंड फोडलेलं आहे.
अगदी मथुरा बलात्कार प्रकरण असेल, एका आदिवासी महिलेवरच्या बलात्काराच्या प्रकरणापासून ते 30-40 वर्ष आता निर्भयापर्यंत आपण म्हणतो आहे, अनेक प्रकरणं. मग जशी दिल्लीमध्ये घडलेल्या प्रकरणाला आता खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली, याला कारण म्हणजे मोठी जी मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, शहरं आहेत, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, कलकत्ता यासारख्या शहरात एखादी गोष्ट घडली की इंग्लिश आणि हिंदी माध्यमं त्याची दखल घेतात. इंग्लिश आणि हिंदी माध्यमांनी दखल घेतली की आता वाहिन्यांवर सुरू होतं, वाहिन्यांवर सुरू झालं की संपूर्ण देशभरातली वृत्तपत्र त्याची दखल घेतात. पण आम्ही 90 सालापासून बघतो आहे की देशभरातल्या सामाजिक संघटना अनेक प्रश्नांवरती जेव्हा एकत्र येत होत्या, तर त्यावेळेला ज्या वेगवेगळ्या भारताच्या भागामध्ये आंदोलनं चालत आहेत त्यांना तेवढी प्रसिद्धी मिळतच नव्हती. ही वस्तुस्थिती आहे, अनेक वेळेला मिळत नव्हती. आणि आम्ही म्हणायचो सुद्धा की जे लोक हिंदी किंवा इंग्लिश माध्यमांमध्ये आपली बाजू मांडू शकतात, ती बाजू जास्त मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर स्वीकारली जाते. हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. हा देश पातळीवरच्या पत्रकारितेमधली एक अपरिहार्य बाब आहे. ती बदलता येईल, पण ती बदलायला सुद्धा सुरुवात झाली. त्याच्यात मला एक भाग असा वाटतो निश्चितपणाने की वाहिन्यांवरचं जसं मोठ्या प्रमाणात पत्रकारितेचा प्रभाव वाढला. मराठी पत्रकार परिषदेचे जेवढे अध्यक्ष आहेत त्यामध्ये आत्तापर्यंत केवळ एकच महिला अध्यक्ष झाल्या आहेत असं दिसून येते. या पुढच्या काळामध्ये महिला अध्यक्षांची संख्या देखील वाढेल अशी आशा ठेवूया. एक शेर सांगून सुरुवात करते. न खींचो कमानों को न तलवार निकालो, गर तो मुकाबिल हो तो अखबार निकालो. जुना शेर आहे. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तलवारीची ताकद आणि लेखणीची ताकद, यामध्ये लेखणीची ताकद ही तलवारीपेक्षा केव्हाही जास्त ताकदवर ठरलेली आहे. कारण लेखणी एकच असली तरी ती ज्या माध्यमातून चालवली जाते त्या माध्यमाचा आवाका जेवढा तेवढा त्या लेखणीचा प्रभाव पडत असतो. तलवार ही एकाच ठिकाणी चालवता येते आणि तलवार फक्त वार करते, लेखणी मात्र वारही करते, अन्यायाची लक्तर वेशीवर देखील टांगते, जीवदानही देते आणि ज्ञानदानही करते. आणि त्यामुळे लेखणीचा आवाका ह्या अनेक अर्थांनी हा खूप मोठा आहे. ती लेखणी हातात धरलेले असे पत्रकार आपण बहुसंख्येने इथे आहात. इतर माध्यमांचे प्रतिनिधी देखील आहेत, पण जी मला कल्पना इथे देण्यात आलेली आहे त्यामध्ये ग्रामीण भागातून आलेले आणि लेखणी चालवणारे प्रिंट मीडियामधले पत्रकार इथे आपण जास्त संख्येने उपस्थित आहात. आणि हे नक्कीच मान्य करायला पाहिजे की आजच्या लोकशाहीच्या रक्षणामध्ये आणि लोकशाही करण्याची प्रक्रिया चालवण्यामध्ये माध्यमांचा वाटा आजही मोठा आहे. जरी सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय का असा एक ट्रिकी प्रश्न या परिसंवादात टाकलेला असला, जो अगदी खास पत्रकारितेच्या शैलीतून टाकलेला प्रश्न आहे की ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही देऊन सुरुवात करावी लागते. त्याच्या आधीमध्ये बोलता येत नाही, पण त्याच्या आधीमध्येच बोलावं लागणार आहे, कारण त्याचं एक उत्तर नाही. लोकशाहीमध्ये कोणतीही यंत्रणा एकसंध नसते आणि तशीच मीडिया माध्यम ही यंत्रणा देखील एकसंध नाही. त्याच्यामध्ये हितसंबंधांची गुंतागुंत आहे आणि त्यामुळे सरसकट एक विधान करता येणार नाही हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. मी उल्का महाजनांपासून सुरुवात करेन. मला खरंच आश्चर्य वाटतं, उल्का महाजन आणि त्यांच्यासारखे समाजवादी किंवा समाजवादी नसले तरी चळवळीतले साथीदार अजूनही त्यांच्या वयाच्या 20-25 सारख्याच कविता का गात बसतात. आजचा काळ तसा उरलेला नाहीये. कॉर्पोरेटायझेशन ही जणू काही शिवी आहे, आई बहिणीवरून घालावीची शिवी आहे. अशा प्रकारे कॉर्पोरेटाइज मीडिया म्हणतात. पण उल्का महाजनजी याच कॉर्पोरेटाइज मीडियामध्ये पुण्यासारख्या सकाळचा संपादक उत्तम कांबळे बनतात. त्याला कारण हा कॉर्पोरेटाइज मीडिया आहे. त्याचं किमान दान थोडं आम्हाला पण तुम्ही टाका. हा कॉर्पोरेटाइज मीडियाच असा आहे की ज्याने भिके कंगाल लागलेले आणि केवळ शासनाच्या मदतीवरती अवलंबून असणारे पत्रकार सुद्धा स्वतःच्या हिमतीवरती फ्लॅट घेऊ शकले, कारण हा कॉर्पोरेटाइज मीडिया आहे. नाहीतर तुमचे सगळे सर्वसामान्य माणसं सर्वसामान्य म्हणतात. त्यांना कधी किती फरक पडलेला आहे, कोणत्या पत्रकारासाठी किती पत्रकार असे पत्रकारांसाठी सामान्य माणसं आली होती किंवा चळवळी लढल्या होत्या, मला त्याची कल्पना नाहीये. मी ज्या 90च्या काळानंतर आता समोर आलेलो आहे, मला असं दिसतं की कॉर्पोरेटाइज असल्यामुळेच मीडियामध्ये आज मोठ्या संख्येने माणसं येऊ लागलेली आहेत, मुलं मुली येऊ लागलेली आहेत, धीटपणे प्रश्न विचारू लागलेली आहेत. मी कॉर्पोरेटाइज मीडियाचं
त्यांचं खुल्या मनाने स्वागत करतो. मला ते जुने अंधारे दिवस मुळीच नको आहेत की ज्यावेळी कुठेतरी थोड्या संस्था होत्या आणि त्यांच्याकडे भिकारण्यासारखी कामं करायची आणि काही निवडक पत्रकार जे तत्वनिष्ठ होते ते तसेच मरून गेले. त्यांच्या मुलांनी पत्रकारिता सोडली आणि काही पत्रकारांना नाईलाजाने गिफ्टच्या रांगेमध्ये पत्रकार परिषद संपल्यानंतर उभं राहावं लागायचं. मी उल्का महाजनजी तसा नाही. मी स्वागत करतो कॉर्पोरेटाइज मीडियाचं. मी स्वागत करतो अशा खासगीकरणाचं की ज्यांनी संधीची उपलब्धता करून दिली. उल्का महाजनजी मी तुम्हाला सांगू इच्छितो, मला पहिल्यांदा माहित नाही पण कांबळे म्हणून आपले डिक्कीचे अध्यक्ष आहेत दलित इंडस्ट्रीयल कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल फेडरेशनचे मिलिंद कांबळे आय गेस. मिलिंद कांबळेंचा एक मधल्या काळात दिव्य मराठीला छान लेख आला होता, खुलं जागतिकीकरण लाव, ग्लोबलायझेशन लाव, मनू भगाव. ही भावना एका दलिताची उल्का महाजनजी, ही ब्राह्मणाची नाहीये. ही एक दलित म्हणतोय कॉर्पोरेटायझेशन लाव, मनू भगाव. का लाव? कारण जर का कॉर्पोरेटायझेशन नाही आलं तर इथल्या संस्था, इथल्या समाजवादी असो, चळवळीतले असो का कुठलेही असो, ते अभिजन वर्गीयच राहतात. त्यांचे हितसंबंध त्याच पातळीला राहतात, ते खाली मिळत नाहीत, ते लोकांपर्यंत जात नाही. मांडणी कशी असावी, इंडस्ट्री कोणती असावी, संस्था कोणत्या असाव्या त्याच्याबद्दल चर्चा होऊ शकते. मी म्हणत नाही की सेज यावेत आणि जणू काही सगळ्या शेतजमिनींचे सेजकरण व्हायला पाहिजे, पण हे पण खरं आहे की याच खासगीकरणाने, याच स्टार्टअप्सनी, याच उद्योगांनी लोकांना उभं केलंय. तुम्ही मांडणार नाही? पिंपरी चिंचवडचे पत्रकार इकडे आहेत, टाटांच्या नावाने तिकडे ब्रिज आहे. टाटांना तुम्ही खासगीकरण कॉर्पोरेट म्हणून शिवी काढणार टाटांना? काय त्यांच्यामुळे पिंपरी चिंचवडचा विकास झाला नाही? विकासाच्या व्याख्यांवरती वाद बोलत, पण वाद किती काळ घालणार हा सुद्धा मुद्दा आहे. पण अर्थात मला फक्त तेवढ्या पुरताच घ्यायचा होत्या. कविता मी पण ते बाबा आढावांच्या कवितांना मी पण सादर राहिलेलो आहे. बिर्ला टाटा कुठे आहे हो आणि आमचा वाटा कुठे आहे हो. तुम्ही घडून दाखवा ना एखादा वाटा, एखादा समाजवादी उद्योजक घडून दाखवा ना. कोणी अडवलंय तुम्हाला? पण आम्हाला काही असं करायचं नाही, पण आम्हाला टीका करत बसायची आहे, हा फक्त मुद्दा आहे. आम्हाला चळवळींबद्दल आदरच आहे, म्हणून तर नीलम गोरे किंवा तुम्ही मान्य करता की चळवळींना मीडिया साथ देतो. पण तुम्ही पण आणून दाखवा ना एका उद्योजक, एकदा पॉलिसी हातात तर घेऊन दाखवा. जयराम रमेश सारखी जेव्हा माणसं तिकडे बसतात, मला मगाशी सांगत होते, जयराम रमेश जेव्हा अडचणीचे प्रोजेक्ट येतात त्यावेळी ते तत्वांचा विचार करतात, म्हणतात मी ते करणार नाही, मनमोहन सिंगांनी करावं. असं म्हणतात चालणार नाही, कुठेतरी रिस्क तुम्हाला घ्यावी लागेल. भारतासारख्या खंडप्राय देशात विविध प्रकारचा टेरेन असणारा, जाती धर्मांनी युक्त देशामध्ये सगळ्याच गोष्टी तत्वांच्या जसं सुविचार नामावली असल्यासारखे आपल्याला पाळता येणार नाहीत आणि हा मुद्दा मीडियाला पण लागू आहे. आपल्यासोबत आहेत मराठी राज्य पत्रकार परिषदेचे जे आता 40वें अधिवेशन चालू आहे, त्या संबंधात आपण श्री एस.एन. देशमुख यांच्याशी बोलणार आहोत. ते पत्रकार हल्ला समितीचे निमंत्रक सुद्धा आहे. न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे देशमुख साहेब. हे जे 40वें अधिवेशन चालू आहे पत्रकारांचं, मराठी पत्रकार परिषदेचं, तर नेमकं याचा उद्देश काय आहे? मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची मातृसंस्था आहे. सगळ्या प्रकारचे पत्रकार याच्यामध्ये आहेत. मग ते प्रिंटमधले असतील, इलेक्ट्रॉनिक असतील, साप्ताहिकवाले असतील किंवा हल्ली जे काही इंटरनेट जर्नलिझम आलेले आहेत त्याच्यातले असतील, सर्वसमावेशक पत्रकारांची एकमेव संघटना आहे. महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे आणि 352 तालुक्यांमध्ये संस्थेचं काम आहे. त्या संस्थेची दर 2 वर्षांनी अधिवेशन होतात. गेल्या वेळेस 2013मध्ये औरंगाबादला झालं होतं. यावेळेस आम्ही आता पिंपरी चिंचवडला हे अधिवेशन झालेलं आहे. तर हे अधिवेशन घेण्यामागे संघटनात्मक वाढ हा एक त्याच्यातला भाग असतो, परंतु पत्रकारांना भेडसावणारे जे ज्वलंत प्रश्न असतात त्या प्रश्नांची चर्चा व्हावी. ते प्रश्न जे वरिष्ठ मंडळी असतील, मुख्यमंत्री असतील किंवा बाकीचे जे काही मंडळींना आम्ही पाचारण करतो त्यांच्यापर्यंत पोहोचावीत. त्यानिमित्तानं आज आम्ही अण्णा हजारेंना समारोपाला बोलवलं. एक सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना देखील कळलं पाहिजे किंवा पत्रकारांचे देखील काही प्रश्न आहेत. लोकांचा असा समज आहे की पत्रकारांचे काही प्रश्नच नसतात. तर ह्या माध्यमातून आमच्या काही दुःख, आमच्या यातना, आमचे काही ज्या संवेदना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात. पत्रकारांनी एकजूट व्हावं, पत्रकारांच्या एकी व्हावी, ही सगळी भूमिका या अधिवेशनाच्या मागे असते. बरोबर. आपल्या या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते, तर त्यांच्यासमोर आपण काय मागण्या केल्या? तर आमची गेले 15-20 वर्ष आम्ही 2-3 प्रामुख्याने मागण्या करतो आहोत. एक, पत्रकारांवर जे महाराष्ट्रामध्ये हल्ले होतात त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे, कायदेशीर संरक्षण मिळालं पाहिजे. ज्या पद्धतीने डॉक्टरांना संरक्षण दिलेलं आहे त्या पद्धतीचं संरक्षण पत्रकारांना मिळावं अशी एक मागणी आहे. आणि दुसरी आमच्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची प्रश्न आहे, जे 60च्या वरचे पत्रकार आहेत त्यांना पेन्शन मिळावे. अन्य राज्यांमध्ये 9 राज्यांमध्ये पत्रकारांना पेन्शन दिली जाते. महाराष्ट्र एक असं राज्य पुरोगामी आहे, आर्थिकदृष्ट्या इतर राज्यांपेक्षा बऱ्यापैकी संपन्न आहे. तर ह्या राज्यांनी जर पत्रकारांना पेन्शन दिली तर एक 2-3 कोटी रुपयाच्या सरकारी तिजोरीवर बोजा पडेल. आणि महाराष्ट्रातल्या 300-400 जे पत्रकार आहेत 60च्या पुढचे जे आज निवृत्त झालेले आहेत त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल, त्यांची उपजीविका होऊ शकेल चांगल्या पद्धतीने, ही मागणी आहे.
आणि तिसरी मागणी अशी आहे की अधिस्वीकृती समिती गेली ती 5 वर्ष अस्तित्वात नाही. इकडं सरकार अधिस्वीकृतीला अनावश्यक महत्त्व देते आणि दुसरीकडं ती समितीचं अस्तित्वात येणार नाही अशा प्रकारचं भूमिका घेत आहे. तर मला असं वाटतं की ही काही चुकीची भूमिका आहे आणि ती समिती तातडीनं सरकारनं पुनर्गठित करावी अशी आपली एक मागणी होती. 2-3 प्रामुख्यानं मागण्या होत्या. बरं, या अधिवेशनात आपण कोणते ठराव पास केले? नाही, प्रामुख्यानं हेच ठराव आहेत की ह्या ज्या मागण्यांचे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या त्याच मागण्यांचे ठराव आहेत. दुसरा एक ठराव असा झालेला आहे की जाहिराती जे छोट्या वर्तमानपत्र आहेत, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा स्तरावरच्या छोट्या वर्तमानपत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजाची त्या जिल्ह्यातल्या जनतेची दुःख मोठी वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो, परंतु स्थानिक वर्तमानपत्र जी आहेत ती त्यांच्या दुःखांना वाचा करून देण्यासाठी त्यांचं एक व्यासपीठ म्हणून ती काम करत असते आणि ह्या वर्तमानपत्रांकडेच सरकारचं दुर्लक्ष आहे. तर आम्ही सातत्यानं अशी मागणी करतो आहोत. परिषदेमध्ये आमच्या छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्राचे अनेक लोक काम करतात, परिषदेशी जोडले गेलेले आहेत. तर गेली अनेक वर्ष आम्ही मागणी करतो की छोट्या वर्तमानपत्रांना जे जाहिराती दिल्या जातात त्या जाहिरातीच्या दरामध्ये 100% वाढ करावी. 100% याच्यासाठी आम्ही मागतो. गेले 15 वर्ष ती वाढ झालेली नाही आणि 15 वर्ष मागे 400 पटीने वाढलेली आहे. आम्ही 100 पटीनंच मागतो. तर तो एक प्रामुख्यानं ठराव आजच्या खुल्या अधिवेशनामध्ये झालेला आहे आणि सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की छोट्या वर्तमानपत्राकडे थोडं प्रेमानं थोडं जिव्हाळ्यानं बघा. ती वर्तमानपत्र टिकली पाहिजेत. ती इंडस्ट्री म्हणून देखील हजारो लोकांना रोजगार देते ते छोटी वर्तमानपत्र. त्या अंगाने देखील एखादं वर्तमानपत्र जर बंद पडलं तर 100-150 लोक रस्त्यावर येतात. तर मला असं वाटतं की ही वर्तमानपत्र जगली पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका सरकारनं घ्यावी अशी आमची एक मागणी आहे. बरोबर. सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने पत्रकार जो व्यक्ती याची डेफिनेशन केली आहे की कोण पत्रकार असावं त्यासाठी आपण काय नाही, पत्रकार कोणाला म्हणायचं हा एक सरकार जे कोणी प्रश्न विचारतात ते ढोंगीपणा करतात असं माझं म्हणणं आहे. पत्रकार काल देखील भारतकुमार राऊत साहेबांनी याबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आणि ही भूमिका आम्ही मांडण्याची गरज नाही. पत्रकार म्हणजे कोणाला म्हणजे श्रमिक पत्रकार संघाचा जो 1957चा कायदा आहे त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे की पत्रकार कोणाला म्हणायचं आणि तर त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहे. पण ज्यांना पत्रकारांचे प्रश्न सोडवायचे नाहीत मग ते बुद्धिभेद करायचा, चुकीच्या पद्धतीने ती चर्चा घेऊन जायची आणि पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचं असा त्याच्यामागचा एक शासकीय यंत्रणेचा डाव आहे. तो आमच्या केव्हाच लक्षात आलेला आहे. त्यामुळे आम्ही ज्यावेळेस विषय असतो त्यावेळेस सरकारला सांगतो की तुम्ही 1957ची तुम्ही जो कायदा केलेला आहे केंद्र सरकारनं तो वाचा आणि व्याख्या करायची म्हणजे काय, ज्याची उपजीविका पत्रकारितेवर आहे, ज्याचं कुटुंब पत्रकारितेवर जगते, जो लिहितो, ज्याचं छापून येतं. काल जी व्याख्या भारतकुमार राऊतांनी सांगितली तीच म्हणे जो लिहितो, ज्याचे छापून येत आहे ही सगळी मंडळी म्हणजे पत्रकार. कळलं का? तर त्यांना वेगळं पत्रकार आणखी वेगळी व्याख्या करण्याची मला वाटतं गरज नाही. डॉक्टरांची व्याख्या तुम्ही करता का? डॉक्टर कोण जो MBBS झाला तो डॉक्टर. त्याच पद्धतीनं जो लिहितो तो पत्रकार. पत्रकारांना पेन्शनसाठी नंतर आणि पत्रकारांना संरक्षण कायदा आणि या आपल्या लढायला कधी यश येईल असं वाटतं? नाही, आता कसं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्यासाठी दाभोळकर 15-16 वर्ष लढत होते. सरकार किती संवेदनशील आहे एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत त्याच्यावर आपल्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. परंतु दाभोळकरांना 16 वर्ष लागले म्हणून त्यांनी त्यांची काही लढाईमध्ये सोडली नाही. माझी तीच भूमिका आहे. सरकारने किती दिवस आणखी टाईमपास करायचा, आमचे किती पत्रकार बळी पडायचे, किती पत्रकारांचं रक्त सांडावं असं सरकारला वाटतं आणि त्याच्यानंतर मग आपण कायदा करावा असं सरकारला वाटतं. तर सरकारने तो निर्णय घ्यावा. पण तुम्ही आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही आमची लढाई आहे, हक्काची लढाई आहे. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही सुरू केलेली लढाई आहे. पत्रकारिता निर्भयपणे काम करतावे यासाठी हीची लढाई आहे आणि ही लढाई मी तरी अर्धवट सोडून पळून जाणार नाही. माझी ही लढाई ही चालू राहणार आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रातले 90% पत्रकार माझ्याबरोबर आहेत आणि त्या पत्रकारांच्या बळावर माझी ही लढाई पुढच्या भविष्यामध्ये देखील चालू राहणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की सरकारला एक दिवस हा कायदा निश्चितपणे करावा लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय इलाज नाही. महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये 800 पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत. काही पत्रकारांचे खून झालेले आहेत, दैनिकांच्या वाहिन्यांच्या कार्यालयावर हल्ले झालेले आहेत. तर ही परिस्थिती एक दिवस समाजाच्या देखील लक्षात येईल आणि समाज देखील आमच्याबरोबर ह्या सगळ्या आंदोलनात उभं राहील. परंतु मला असं वाटतं की तुम्ही असा प्रश्न जर विचारला की तुम्ही आता गेले 10 वर्ष ह्या सगळ्या प्रश्नांसाठी भांडतात, तुम्हाला काय फळ मिळालं, तर मला एक फळ निश्चितपणे मिळालेलं आहे
ती माझ्या या चळवळीमुळं महाराष्ट्रातल्या पत्रकारांना असं आता वाटायला लागले बऱ्याच दिवसानंतर की आपण एकत्र यायला पाहिजे. आपण एकत्र आल्याशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि आपल्या एकीतूनच सरकारला निश्चितपणे अशी एकदा दबाव येऊ शकतो की सरकारने हा प्रश्न सोडवला. मला अन्य प्रश्न सुटला का नाही याच्यापेक्षाही असं मला वाटतं की ही जी माझी अचिव्हमेंट आहे ती फार महत्त्वाची. याचं कारण असं आहे की 2 पत्रकार एकत्र आले तरी त्यांचं कधी जमायचं नाही अशी सरकारची आणि सगळ्या लोकांची एक मानसिकता झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये मागे एक ज्यावेळेस इन्सिडेन्स घडला नांदेडला त्यावेळेस आम्ही सगळे पत्रकार एकत्र आलो, 16 संघटना एकत्र आल्या आणि अजित पवार यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकला. तर बहिष्कार 8 दिवस चालला. 8 दिवस अजित पवारांचं नाव कुठं आलं नाही, अजित पवारांचा चेहरा कोणाला दिसला नाही आणि त्याच्यातून यश आलं आणि तो एक मेसेज असा गेला की अरे पत्रकार आता एकत्र झाले, त्यांच्या नादी लागायला. तर मला असं वाटतं की हा जो मेसेज समाजामध्ये गेलेला आहे तो माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे. कायदा अन्य आमच्या मागण्या आज न उद्या सरकारला करावं लागणार आहेत त्याच्याबद्दल काय नाही, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पत्रकार एकत्र झालेले आहेत. आज देखील आपण बघितलं की मोठ्या संख्येने पत्रकार येथे उपस्थित आहेत. आमच्या औरंगाबादच्या अधिवेशनाला देखील आहेत आणि दिवसभरातून मला किमान 40-50 पत्रकारांचे फोन येत असतात. तर मला असं वाटतं की हे यश माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे. आपल्या लढ्यास न्यूज आपल्यासोबत आहे, आपले धन्यवाद. यावेळी नाशिकच्या सुमारे 200 पत्रकारांबरोबर ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत, आमदार दिलीप वळसे पाटील, खासदार शिवाजीराव पाटील यांच्यासह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज वर्ल्ड ब्युरो, नाशिक. नाशिकचे वैभव म्हणून ओळख असणारा कारखाना म्हणजे क्रॉम्प्टन ग्रीव्हज. या कारखान्यात गेल्या काही दिवसांपासून संप चालू आहे. कंपनी प्रशासन आणि कामगार संघटना यातील संघर्षात सामान्य कामगार मात्र होरपळून जातोय. तरी देखील पालकमंत्री गिरीश महाजन यात म्हणावे तसे लक्ष घालताना दिसत नाहीये. कामगार नेते डॉक्टर DL कराड यांच्या मते मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांचीच अच्छे दिन आहेत, कामगारांची मात्र परवड होते. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार.